सालेकसा येथे श्री शिवसाई कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याची सांगता. भव्य स्नेहभोजाला हजारोंची उपस्थिती. नमस्कार. सत्य को जानो न्यूजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. सालेकसा स्थानिक ITI जवळील श्री साई मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या 5 दिवसीय श्री शिवसाई कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचा गुरुवारी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात समारोप झाला. 28 डिसेंबर 2025 पासून सुरू झालेल्या या आध्यात्मिक सोहळ्याने सालेकसा तालुक्यासह आसपासच्या परिसरातील वातावरण शिवमय आणि साईमय झाले होते. श्री साईराम बहुउद्देशीय संस्था सालेकसा आणि समस्त ग्रामवासियांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात हजारो भाविकांनी 5ही दिवस कथेचा आस्वाद घेतला. वाराशिवनी येथील सुप्रसिद्ध प्रवचनकार परमपूज्य श्री सुनील बापू भगत महाराज यांनी आपल्या ओघवत्या आणि रसाळ वाणीतून शिवमहापुराण, पार्थिव शिवलिंगाचे महत्त्व, सती संवाद, पार्वती जन्म आणि शिव-पार्वती विवाह सोहळा अशा विविध प्रसंगांचे अत्यंत मार्मिक निरूपण केले. विशेषतः कथा सांगताना महाराजांनी जीवनातील मानवी मूल्यांची आणि साईबाबांच्या सबका मालिक एक या संदेशाची घातलेली सांगड भाविकांच्या मनाला स्पर्शून गेली. डिसेंबर 31 रोजी झालेल्या साईबाबांच्या अवतार कथेने उपस्थित भाविक भक्तीत न्हाऊन निघाले होते. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी 1 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून कथा महात्म्य आणि विविध धार्मिक प्रसंगांचे निरूपण करण्यात आले. यानंतर सायंकाळी 4 वाजता गोपालकाला करून दहीहंडी फोडण्यात आली. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे कथेच्या सांगतेनंतर आयोजित करण्यात आलेला भव्य स्नेहभोज. या स्नेहभोजासाठी मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. जातीपातीचा भेदभाव विसरून सालेकसा आणि परिसरातील ग्रामीण भागांतून आलेल्या हजारो आबालवृद्धांनी या महाप्रसादाचा आणि स्नेहभोजाचा लाभ घेतला. हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री साईराम बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक आणि सालेकसा येथील ग्रामस्थांनी अहोरात्र परिश्रम घेतले. कथेच्या सांगतेवेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा आणि सेवाभावी कार्यकर्त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. मानवी कल्याणासाठी आणि विश्वशांतीसाठी आयोजित या ज्ञान यज्ञाने सालेकसा शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण केले असून नागरिकांनी या अभूतपूर्व आयोजनाचे कौतुक केले आहे.